नमस्कार मंडळी, हे पहा गोव्यातलं फिश मार्केट। आज होता रविवार, त्यामुळे सकाळी सकाळी गेलो फिश मार्केटमध्ये आणि गोव्यामध्ये ताजे आणि एकदम फ्रेश असे हे फिश आलेले होते। त्यामुळे म्हटलं चला एक फटका मारून बघूया कुठे कोणाकडे काय काय चांगले असे फिश दिसतात ते, म्हणून मी आले होते। तर बघता बघता हे सगळे फिश तर एकदम छान असे होते, तर बघत होती कोणता घेऊ म्हणून आज संडे स्पेशल करायला। मग इकडे फिर तिकडे फिर आमचा स्पंदन हे घे ते घे करत होता। खात काय नाही, पण हा फिश घे तो फिश घे असं त्याचं चाललं होतं। म्हणजे त्याला डोळ्याने जे बरे दिसतात ते फिश घे असं तो मला सांगत होता। हे बघा, बांगडे एवढे मोठे आणि एकदम ताजे फडफडीत असे आहेत। बघा, बघितल्यावरती लगेच कळतात फ्रेश मासा आणि कसा दिसतो तो। त्यामुळे म्हटलं बांगडे घेऊ का असाही विचार आला। त्याच्यानंतर ही बघा, सुरमई पण होती छानपैकी असे, आणि वेगवेगळे असे फिश या मार्केटमध्ये आले होते। त्याच्यानंतर मी बांगडे घेतले 1 किलो आणि मस्तपैकी असे ते साफ करून देतात, त्यांच्याकडे साफ करायला दिले। छानपैकी असे त्या काकांनी साफ करून दिले। हे बघा, त्यांना सवय असते त्यामुळे ते व्यवस्थित अगदी साफ असे करतात। आणि मी असे बांगड्याचे बारीक पीस करून घेतले, जेणेकरून ते फ्राय पण चांगले होतात आणि मीठ मसाला पण छान लागतो। त्यामुळे हे बघा, हे असे मी त्याच्याकडून बारीक असे पीस बांगड्याचे कट करून घेतले। आणि त्याच्यानंतर अजून काय घ्यायचं म्हणून असा विचार चालला होता। कोळंबी घ्यायची होती, पण कोळंबी स्पर्श बाबा म्हणायला लागले नको, असू दे कोळंबी आज नको म्हणायला लागले। मग म्हटलं ठीक आहे, मग आणि काय घेणार, ते छोटे काहीतरी फिश घे म्हणत होते। त्यामुळे छोटे फिश शोधत ते तिकडे गेले। मी बांगडे घेण्यासाठी इथंच उभी थांबली, म्हटलं हे बांगडे आहेत ते घेऊया। तोपर्यंत स्पंदन आणि स्पंदनचे बाबा मार्केटमध्ये छोटे काय फिश भेटतात काय बघायला गेले। आणि त्याच्यानंतर मी ह्या काकांकडून फिश घेतले आणि स्पंदन आला ह्या खेकड्यांकडे, मम्मी हे खेकडे घे, मम्मी हे खेकडे घे। खात काय नाही, पण हे खेकडे घेऊन सारखा पाठी लागलेला त्याला खेळायला भेटेल म्हणून। त्याला एकदा दाखवलेले गावातले खेकडे चालतात दोरी बांधून, तिथून तो खेकडे घे म्हणून पाठी लागतो खेळायच्या। नंतर आम्ही हे छोटे फिश म्हणून शेवटी तारले घेतले, पण त्यांना जरा साफ करायला टाईम लागतो, कारण त्याच्यावरती बारीक अशी खवळं असतात, ती पूर्ण काढून घ्यावी लागतात। ते साफ करून देणारे होते त्यामुळे तिथं थोडा वेळ थांबलो। आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि उद्या रेसिपी बघा आमची।